स्वतःचा विचार असतो आणि दुसरं ते विकासावरती चालतं। हे दोन्ही तुमच्या जवळ आहे, हे तुमच्या हातामध्ये आहे। आणि मग शरद पवार कट कारस्थानाचा कारखाना आहे। जयंत पाटलांचं ज्या शब्दामध्ये मी तो या ठिकाणी उच्चारणार नाही, हिंदू खतरे में है, मग तुमचं सरकार आणि यात तुमच्या पक्षाचा आमदार याचं काय काम आहे? मी पाठीमागं प्रके अत्रे एकदा यशवंतराव चव्हाणावरती जाहीर सभेमध्ये निपुत्रिक असा त्यांच्या तोंडामधून शब्द गेला आणि त्यानंतर त्याच रात्री यशवंतराव चव्हाणांनी प्रके अत्रेंना फोन केला की अत्रे साहेब 1942च्या इंग्रजांच्या रणसंग्रामामध्ये वेणुताई गरोदर होत्या आणि त्यांच्या पोटावरती इंग्रजांनी काठी मारली। गर्भपात तर झालाच झाला, पण गर्भाशयाची पिशवी सुद्धा कायमस्वरूपी निकामी झाली। प्रके अत्रे त्याच रात्री यशवंतरावांची माफी मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि त्यावेळी वेणुताईंनी त्यांना त्यांच्या घरी जेवल्याशिवाय सोडलं नाही। ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ज्याही पद्धतीनं या सांगली जिल्ह्यामध्ये या गलिच्छ विचाराचं थैमान मांडलेलं आहे, ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक एक माणूस आहे। आमच्याही सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना असा विचाराचा किंवा इतका नालायक, इतका बदमाश, इतका हरामखोर माणूस त्या ठिकाणी सापडत नव्हता, म्हणून त्याला बीड आणला। त्याचं नाव आहे राम सातपुते आणि तो जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हैदोस घातलेला आहे। मी तुम्हाला 4-5 बातम्या वाचून दाखवतो की त्या ठिकाणी या बेईमानाच्या विरोधामध्ये अटल बिहारी वाजपेयींना मानणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन याच्या विरोधामध्ये मोर्चा काढला। अकलूजमध्ये जाणाऱ्या गांजाचा ट्रक हैदराबाद का विशाखापट्टणमहून टेम्पो येत होता, तो टेम्पो पंढरपूरमधून पास होऊन माळशिरसच्या हद्दीमध्ये आला आणि पंढरपूरचं पोलीस पथक त्या टेम्पोच्या पाठीमागे लागलं। माळशिरसच्या हद्दीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या टेम्पोला पकडण्यात आलं। मित्रांनो, टेम्पोला पकडल्यानंतर पुढे काय व्हावं? साधारणपणे 10 कोटी रुपयाचा गांजा होता। ज्याने पाठलाग केला त्यांना तो गांजा सोडून द्यावा लागला। तिथून लगेच या राम सातपुते इस्मानं मुख्यमंत्र्यांना फोन लावला, देवाभाऊ असं असं झालेलं आहे। आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवाभाऊ बोलतो का अजून कोण बोलतो, पण एका सेकंदामध्ये कुठेही तुम्ही बारक्या चिरक्या मुला तिथं सुद्धा फोन तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये हे रॅकेट भयानक मोठ्या प्रमाणावरती आहे।
आणि तो गांजा सोडून दिला. ज्या पोलिसांनी पकडला म्हणून त्यांना सस्पेंड केलं आणि 2 तासाच्या आतमध्ये सस्पेंड केलं. त्यानंतर त्या पोलीस पुन्हा त्या राम सातपुतेकडे गेले. त्यांना 5-5 लाख रुपयाची खंडणी मागितली जॉईन होण्यासाठी. म्हणजे हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये घडवलं जातंय.